आय एम क्षितिज गायकवाड. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलोय मुळवलीला आणि इथून आपण जाणार आहे विलाला. सो आपल्यासोबत मित्रमंडळ आहेत आपले. पुढं प्रसन्न आहे, आम्ही ते हा भाऊ इकडं मस्त आम्ही 7-8 जण आहेत. सो इथून पुढे 2 किलोमीटर वरती 2 किलोमीटर असणार आहे. मला माहित राव. 2 किलोमीटर आहे ना. लोकेशन नीट सांगा मला. 3 किलोमीटर 3 आहे का? बरं ठीक आहे. आणि तिकडचा तुम्हाला टुरिस्ट दाखवतो बघा. छोटा डोरेमॉन. ट्रेन येणार आहे. पुढे गे रे. अरे खूप खडतर हा प्रवास करून आम्ही आता आमचे बघू शकता मागचा रस्ता. त्यात आमच्या रितेश तावस्कर यांच्या गाडीचं टायर जरा पंक्चर झाल्यासारखं झाले. तुम्ही बघा. काय आपला विला नाही, याचं काम चालू आहे अजून. बघा तुम्ही रस्ता बघा, खूप काटकसरीचा रस्ता आहे हा. ओ क्षितिज भाऊ रस्ता हा खूपच खराब आहे, त्यामुळे मला चालावं लागते. निघाले ना प्रॉपर. आमच्या विलावर यांनी कब्जा केलाय. काहीच मस्त आम्ही पोहोचलेलो विलाला आणि इथून लोकेशन मस्त आहे, एकदम सीन कडक आहे. त्यात स्विमिंग पूल वगैरे. बाकी तुम्हाला विला वगैरे दाखवतो, बट केअरटेकर आलेत सो ते जरा त्यांचे चालू आहे सगळं साफसफाई. बाकी विला मस्त आहे, कॅरम खेळणं चालू आहे आमचा बघा. मस्त एन्जॉयमेंट झाले. थोड्या वेळात तुम्हाला पूर्ण विलाचं एकदम पूर्ण दाखवतो. काय कुठला क्रिकेटचा टाकलंय की? अरे आम्ही बघितलं नाही. थोड्या वेळात सगळं तुम्हाला एक मस्त विलाचा एकदम पूर्ण टूर देतो आणि मग तुम्ही पुढं बघतच राहावा काय काय करतो आम्ही. बाकी पूलमध्ये तर खूप मजा येणार आहे. आणि
म्हणजे चिखलीतून काहीतरी 20-30 किलोमीटर आहे आणि मळवलीच्या इथंच आहे. आणि इथं विलाचं किती, मी तुम्हाला किती पैसे लागले, काय लागले, पर हेड किती लागले, काय लागले सगळं सांगतो तुम्हाला. तर बघत राहा पुढे. काहीच पावसाने पूर्ण वाजवून टाकली आमची, इथपर्यंत पाणी आहे, इथून वरती खुललं आहे. त्यामुळं बाकी स्विमिंग पूलमध्ये पण जाणार आहे आम्ही. रेन स्विमिंग पूल होणार आहे आमचं सगळं आता. तुम्हाला खालून पण दाखवायचं राहिलं आहे, ते पण दाखवतो. कॅरम आम्ही बंद केला आता खेळायचा, पाऊस पडतो त्यामुळं. गाईज क्लिनिंग चालू आहे त्यामुळं मी आत्ता दाखवत नाही, पण क्लिनिंग झाल्यावरती तुम्हाला पूर्ण टूर येतो. कसं आहे, काय, किती किलोमीटर लागलं, किती पैसे लागले, पर हेड सगळं सांगेल तुम्हाला. बाकी मला वाईट तर काढावं लागणार आहे आता, कारण घाण होईल. बाकी शॉर्ट्स घातलेत मी आता. मस्त स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. बाकी AC आहे, फर्निश्ड आहे पूर्ण. बाकी व्ह्यू पण चांगला आहे. आता 2 बेडरूम आहेत. हा वरचा बेडरूम आम्ही घेतला आहे, म्हणजे आम्ही झोपणार इथं. खाली एक बेडरूम आहे. बाकी सगळं दाखवतो तुम्हाला. आर्मी मॅन दाखवतो पण बॉडी मॅन घातलं. आता मस्त स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे, त्यामुळे आपलं वाईट होतं ओव्हर साईज, त्यामुळे खराब होईल म्हणून काढून टाकलं, कारण रिस्क नको. सो आता चाललो स्विमिंग पूलमध्ये. पाऊस पण येतो. अरे तर गाईज पाऊस वगैरे कमी झालेला आहे. तुम्हाला विला दाखवतो. हा असा विला आहे आपला, आणि खाली स्विमिंग पूल आहे. असेल काय 5 फूट असा असेल, 4 फूट काहीतरी. आणि बाकी इथून व्ह्यू वगैरे आम्ही सगळे सुकट ठेवलेत, रेनकोट वगैरे. आणि बाकी ह्या विलाचं पूर्ण म्हणजे पेमेंट जे 8,000चं आहे, आणि 8,000 हा विला भेटला आहे. आणि आम्ही काय किती जण आहेत, 8 जण आहेत. पर हेड 1,000 तर पडलाच आम्हाला. जेवणाचं वगैरे तर बाहेरच करणार आहे आम्ही. बाकी पूलमध्ये जाणार आहे आता थोड्याच वेळात, आणि फोटोशूट वगैरे मस्त करणार आहोत आम्ही. बाकी व्ह्यू वगैरे मस्त आहे पावसामुळे. आता इथं लोकेशनच अशी आहे की पाऊस चालूच राहणार आहे इथं कंटिन्युअसली. आणि बाकी मी कपडे वगैरे चेंज केलेत, सगळ्यांनी केलेत कपडे वगैरे चेंज. थोड्याच वेळात आपण स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे. थोडी पेमेंटची प्रोसेसिंग चालू आहे, त्यामुळे थांबलो थोड्या वेळासाठी. बाकी तुम्हाला एकदम मी टूर देतो सगळं वरतून खालपर्यंत. चला. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे स्विमिंग पूलमध्ये. दैना फोटोशूट वगैरे झालंय. आता आम्ही बॉल सोबत खेळतोय मस्त पाण्यामध्ये. आपला फोन वॉटरप्रूफ आहे म्हणून काय भीती नाही आपल्याला. आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो. थांब ना, थोडं ब्लॉग मध्ये काहीतरी आलं पाहिजे ना. भाऊने डायरेक्ट पहिला बॉलच बाहेर टाकला. मागून बबल आला. मस्त झालंय आता सगळं. स्विमिंग पूल मध्ये वगैरे जाऊन आलो मस्त स्विमिंग वगैरे करून. आपलं तुम्हाला तर स्विमिंग पूल दाखवला बाहेरचा. बाकी इथं हॉल आहे. हा ऑर्डर देतोय स्विगीवरनं. हे किचन आहे, गॅस वगैरे, फ्रीज काय नाही, रिकामी आता सध्या. थोड्या वेळात येईल काय. ही खालची रूम आहे विथ बेडरूम विथ बाथरूम. आणि आता वरचा फ्लोअर आहे. ब्लरच आहे. तू पोर्ट्रेट मध्ये आहे तसं. मलाच घेतोय फक्त ते कॅमेरा. मस्त आहे हा. सेकंड फ्लोअर आहे हा. आणि इथं आम्ही मगाशी कॅरम वगैरे खेळत बसलेलो. हे वरची रूम आहे. सगळा पसारा इथं. पावसाळा आहे बघा. सगळ्या चड्ड्या बिड्या टाकलेत सगळ्या. विथ बाथरूम प्लस AC पण आहे. फर्निश्ड आहे वरचं पूर्ण. बाकी हे स्टोर रूम आहे इथं. बाकी हा इथं असं बसायला मस्त रात्रीचं.
रात्री तर खूप मजा येणार आहे, कारण स्विमिंग पूलमध्ये फुल लाइटिंग्स आहेत, त्यामुळे रात्रीचे फोटोज इतके भारी येणार आहेत ना, सांगू शकत नाही काय मी तुम्हाला, एक्सप्लेनच करू शकत नाही, लय मजा येते. बाकी आमचा देसी स्विमिंग पूल कसं आहे स्विमिंग पूल. बाकी इथं सगळे विलाज आहेत, सगळे समोर एक साईडचा पण व्हील आहे, एक साईडला व्हील आहे, एक नंबर आहे. दिसतो इथं मस्त आहे. इथून तू बॅक साईड आहे, फ्रंट साईडला एकदम म्हणजे त्यांनी नाही का खूप भारी केलं, मी दाखवेल जाताना. आणि बाकी मी जसं सांगितलं 8,000 मध्ये आहे पर हेड 1000. बाकी खाण्याचं वगैरे इथंच ते हे देतात, म्हणजे तिथं लिस्ट आहे त्यांची खाण्यापिण्याची, तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा मग तुमच्या मनाने कुठून तुम्हाला हॉटेल्सला जायचं आहे. तसं इथं लांबच पडतात हॉटेल्स वगैरे सगळे, कारण फुल माउंटेन्स एरिया आहे. आणि सीन तर खूप भारी आहे, सिनेरी इथला फुल मळवलेला आहे आपण, त्याच्या थोडं ऑपोजिट आहे. आणि रेल्वे स्टेशन वगैरे इथंच आहे, सगळं थोडंच पुढे. बाकी मजा आली खूप. आता खाली जातो, जेवायच्या वेळेस वगैरे तुम्हाला परत मी व्हिडिओ चालू करून दाखवतो सगळं. बाकी मस्त आहे सगळं. काय मस्त फ्राईड राईस आणलाय, मस्त खाणार आता. भाऊ तुलाच दाखवतो रे, नीट काहीतरी चेहरा कर. मेंबर आणल्या बघा, आणि आणलंय काय व्ह्यू बघा तुम्ही, मस्त झाला इथला. किती वाजलेत आता? 5 वाजायला आलेत. व्ह्यू खूप चांगला झाला इथला, पाऊस पडतोय कंटिन्युअसली 10-15 मिनिटांनी. पुढचं तर डोंगरच गायब झालं डायरेक्ट. थोडं आणि परत स्विमिंग पूल मध्ये येणार आहे आम्ही. आता सध्या थोडं जेवलो आम्ही, फ्राईड राईस वगैरे खाल्ला आणलेला. थोडं वेळाने परत देसी बॉयज जालीदा 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 रंग भेटते काय एकदम शरद खेळतोय. भाऊची ऍक्टिंग बघा. अरे Don't freak me, Ali. इंग्लिश नाव आहे का हिंदी नाव? विसरला काय ना? काय आठवलं? थांब मला पहिले सांग तू, त्याशिवाय मी नाही. असू दे की त्यांचा टाइम वेस्ट होतो. जोको कुठले काय म्हणतो कुत्ता कॅच मोठं ट्रॉफी मोठं बाळ होते. इन स्विंग बेसबॉल केला शॉट क्या मस्त दम सरास खेळून झालंय. आणि काय नाही, स्कोर सेम झालाय इक्वल. आणि प्लस आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. लाईट्स बघतो, याचे बटन्स कुठे आहेत पण काही दिसत नाहीये. बाकी आतमधल्या तर लाईट्स लावलेत मस्त. हे भेटले का? लाइटिंग्स वगैरे लावलेत. इतक्या थंडी, भरपूर थंडी वाजते, त्यात आम्ही स्विमिंग करतोय. त्यात इतके भारी लाइटिंग्स आहेत बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही मस्त आहे, फुल एकदम लाईट.
आमचा अजिंक्य भाऊ आवाज बसलाय. इतकी थंडी वाजते ना पण एकदा पाण्यात गेल्यावर काय वाटत नाहीये एकदम असं वाटतं नॉर्मल आहे सूर दाखवतो एकदम नॉर्मल वाटतं. तो सूर मारतो ए सूर नको मारू खाली ले खोल नाहीये नाही सूर मार नाही तर भूर मार आम्हाला काय आता तू अरे तू ये की खाली तन्मय अच्छा फोनवर बोलतो का तर काय थोड्या वेळात परत आता जेवायचंय परत कारण जेवायचा टाइम झालाय. आणि यांची इथे मस्ती चालू आहे बघा काहीच बघू शकता तुम्ही मस्त मजा करतोय आम्ही मी न्यूट्रल आहे. हा ओके ओके झोपायची तयारी झाली आमचा भाऊ कॉफी करतोय हे भाऊ कॉफी बनवतोय भाऊ आमचा. मस्त झोपायचंय आता झोपायचं म्हणजे झोपायचं नाही जागरण बंद करायचंय रात्री झोपायचं. काय रात्रीचे वाजलेत 2 पण नाही वाजलेत रात्रीचे वाजलेत 1:30 आणि आम्ही खातोय मॅगी. हा भाऊ झोपलाय मस्त इथं फोन बघतोय तो आणि एसी लावल्यामुळे पूर्ण रूम वगैरे थंड झाले झोप वाटत नाही पण ब्लँकेट वगैरे आहे तिथं सगळं जुगाड आहे. सो गरम गरम मॅगी खावा आता मस्त मॅगी केली भाऊनी. गाईज आलो घरी मी आणि मस्त रेस्ट घेतलाय आता येऊन आणि मस्त बसलो होतो एडिटिंगसाठीच आणि मजा आली खूप मजा आली. पाऊस होता कंटिन्यू त्यामुळे जास्त मोबाईल पण काढता आला नाही. यातून पण खूप काय झालं जेवायला वगैरे बसलेलो मिसळ वगैरे खायला नाश्ता केला थोडा पण पाऊसच इतका पडत होता कंटिन्यू. वॉटरप्रूफच आहे मोबाईल पण तरी वाटतं की नको म्हणून नाही काढला मी बाहेर. मग नंतर आम्ही मिसळ वगैरे खाल्ली आणि लगेच घरीच गेलो कुठंच थांबलो नाही आणि मजा आली खूप. आणि आत्ता परत 2-3 दिवसात एक मस्त प्लॅन आहे आपला तो अजून कन्फर्म होतोय का नाही माहीत नाही म्हणजे नक्की पोरं तर म्हणलेत की 4 तारखेला जाऊ म्हणून पण बघू आता कधी कुठं जायचं काय जायचं सगळं मी ते ब्लॉग चालू केल्यामुळे सांगेल तुम्हाला आत्ता काही सांगणार नाही. तर मजा आली खूप आणि आता मजा पुढे पण येणार आहे 2-3 दिवसात. सो बघत राहा माझं चॅनल आणि लाईक करा जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय.